नमस्कार, प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपल्याला बनवायचे आहे बिना भाजणीचे खमंग आणि खुसखुशीत तेही दुधी भोपळ्याचे थालीपीठ। आणि दुधी भोपळा म्हटलं तर कोणीच आवडीने खात नाही, पण तो खायला एकदम पौष्टिक असा आहे। तर म्हटलं चला आपण बनवूया आज पोटभरीचा नाश्ता, मस्त दुधी भोपळ्याचे खमंग खुसखुशीत असे थालीपीठ। तर हा मी घेतलेला आहे दुधी भोपळा। तर आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचं की दुधी भोपळ्याची जी साल आहे ना ती पूर्णपणे काढून टाकायची आहे आणि हा पूर्ण भोपळा आपण वापरणार आहे। बघा, दुधी भोपळ्याची जर तुम्ही भाजी केली ना तर कोणीच आवडीने खात नाही, अगदी लहान तर खातच नाही म्हणा, पण मोठी माणसं सुद्धा खात नाही। पण तुम्ही जर अशा पद्धतीने दुधी भोपळ्याचे आणि तेही बिना भाजणीचे थालीपीठ जर बनवलं तर तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळा दुधी भोपळा घरी आणत की छान खमंग ह्या शेचे थालीपीठ होतात। आता साल काढून झाली की अशी मध्ये कट करून त्याचा मधला जो कापसासारखा भाग असतो ना तो काढून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला दुधी भोपळा जो आहे ना पूर्णपणे किसून घ्यायचा आहे। कोणती पूर्वतयारी न करता घरगुती अवेलेबल असणारी पीठे वापरूनच आपण याची थालीपीठे बनवणार आहोत। तरी ती मस्त खमंग रुचकर अशी थालीपीठे होतात आणि स्वयंपाकाचा कंटाळा आला तर हा पोटभरीचा सुद्धा नाश्ता आहे, कारण 2 थालीपीठं खाली की पोट सुद्धा भरतं। आता बघा, आता आपल्याला हा भोपळा काय करायचा आहे की किसून घ्यायचा आहे। तर हे बघा, जेवढा बारीक किसता येईल तेवढा बारीक किसा, म्हणजे थालीपीठामध्ये तो कळून येत नाही, त्यामुळे सर्वजण आवडीने खातात, कारण त्याची थालीपीठं खूप छान होतात आणि थालीपीठं खाताना समजत पण नाही की हे दुधी भोपळ्याचे थालीपीठे बनवलेले आहे। तर चला थोडा थोडा करून आता हा भोपळा जो आहे ना किसून घेऊया। आता मी बारीकच किसणी घेतलेली आहे, कारण बारीक किसला की त्याचे थालीपीठे छान होतात। याआधी सुद्धा आपण भाजणीचे थालीपीठं कशी बनवायची, काकडीचे थालीपीठं पाळलेली आहे, कोबीचे थालीपीठं पाळलेली आहे, बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे थालीपीठं पाळलेली आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तुम्ही नक्की सगळे व्हिडिओ पहा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा। तर पहा, दुधी भोपळा आपला किसून झालेला आहे। आता काय करायचं आहे, किसून झाल्यानंतर तो स्वच्छ 1-2 पाण्याने आपण धुवून घेणार आहे। तर चला अगोदर हे धुवून घेते, एक चाळणी घेते आणि भोपळ्यातलं पाणी आता चाळणीमध्ये आपण काढून घेऊया आणि अजून एकदा मी हा भोपळा जो आहे धुवून घेते। बघा, वरून पाणी टाकले। आता धुवून झाल्यानंतर हा घट्ट असा पिळून घ्यायचा आपल्याला। बघा की आपण अख्खा दुधी भोपळा वापरलेला आहे। जर तुम्हाला दुधी भोपळा आवडत नाही तर तुम्ही अशा पद्धतीने खमंग खुसखुशीत अशी आणि पोटभरीच्या नाश्त्यासाठी दुधी भोपळ्याचे थालीपीठ बनवू शकता। आता पाहू शकता मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या, आलं आणि लसणाचे काप घेतलेले आहेत, त्याला आपलं वाटण करून घ्यायचं आहे बारीक पेस्ट करून। तर चला बघा, आता दुधी भोपळा छान असं आपण पिळून घेतलेला, आता आपण पीठ मळून घेऊया। ते बघा, आपली पेस्टसुद्धा इथे रेडी आहे। तर सगळ्यात अगोदर आपण टाकूया हे घेतलेले आहे पांढरे तीळ, एक मी 2 चमचे। पण थालीपीठ कोणतेही असं तरी आपण तीळ टाकायचा असतो। 1 चमचा ओवा, अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा हळद पावडर। आता याच्यामध्ये आपण टाकूया जे आपण बारीक केलेली आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट आहे ती, कारण थोडंसं आलं लसूणची पेस्ट टाकली की ती खायला छान रुचकर असे लागतात, छान टेस्टी होतात थालीपीठ म्हणून। तर पाहू शकता हे आहे बाजरीचं पीठ। आता ह्या वाटीनुसार मी 2 वाटी घेणार आहे बाजरीचं पीठ, पण मी जेव्हा बाजरीचं पीठ दळते ना तेव्हा त्यामध्ये तांदूळ थोडेसे मिक्स करत असते, त्यामुळे वेगळी भाजणी करून ठेवायची मला गरज नाही। जेव्हा मी 2 किलो बाजरी दळते तेव्हा त्याच्यामध्ये अर्धा किलो तांदूळ टाकत असते, म्हणजे भाजी पण वळते आणि छान कुरकुरीत होते म्हणून। तर 2 वाटी मी बाजरीचं पीठ आणि हे घेतलेलं आहे 1 वाटी गव्हाचं पीठ। आता वाटीचं प्रमाण मी घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी घेतलेलं आहे बेसन पीठ। आता ही 4 पीठं आपण घेतलेलं आहे आणि हीच पीठं वापरून आपण थालीपीठं बनवणार आहोत आणि चवीनुसार मीठ। आता कारण ही 4 पीठ आपल्या घरामध्ये इझिली अवेलेबल असतात, गव्हाचं पीठ म्हणा, भाकरीसाठी आपण बाजरीचं पीठ तळतो किंवा तुम्ही ते ज्वारीचं पीठसुद्धा घेऊ शकता आणि बेसन पीठ। आता हा घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा। तर मीडियम आकाराचे मी 3 कांदे बारीक चिरून घेतलेले आहे आणि ही आपली मस्त स्वच्छ धुवून घेतली होती अगोदर कोथिंबीर आणि बारीक चिरून घेतलेली आहे। तर हे सर्व आपलं रेडी आहे थालीपीठासाठी। आता आपल्याला हे मळून घ्यायचे, पण अगोदर आपण पाणी न टाकताय ना असंच मळून घेऊया, कारण दुधी भोपळा जो आहे ना आपण स्वच्छ धुवून घेतला होता त्यामुळे थोडासा ओलसर असतो। तर त्याच आधी याच्यामध्ये आपण मळून घेऊया आणि मग लागून तसं थोडं थोडं पाणी टाकून हे मळून घेणार आहे, जसं आपण भाकरीसाठी मळतो ना त्याचप्रमाणे थोडंसं सैलसर आपल्याला थालीपीठासाठी हे पीठ जे आहे ना मळून घ्यायचं आहे। लागून तसं आपण थोडं थोडं पाणी टाकणार आहे, एकदम नाही टाकायचं, कारण जास्त पातळ नाही करायचे, त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून हे आपण थालीपीठासाठी मळून घेऊया। बघा, अख्खा दुधी भोपळा आपण वापरलेला आहे, पण खाताना पण समजणार आहे की छान दुधी भोपळ्याचे थालीपीठ होतात। आता पीठ जे आहे ना आपलं बघा मळून झालं आहे, थोडंसं सैलसर मी मळलेलं आहे, म्हणजे थोडेसे मऊसूद असे थालीपीठ होतील। तर पीठ मळून झाल्यानंतर एक कॉटनचा कपडा घ्यायचा किंवा तुम्ही रुमालसुद्धा घेऊ शकता। आता त्या काय करायचं आहे, थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा, कपडा पण ऑलरेडी ओला करून घ्यायचा आणि खाली थोडंसं असं ओलसर करून घ्यायचं, म्हणजे थालीपीठ छान थापता येतात। आणि मग थोडासा गोळा घ्यायचा, जेवढ्या आकाराचा तुम्हाला थालीपीठ बनवायचे असेल तेवढ्या आकाराचा। तर मी बघा एवढा गोळा घेतलेला आहे
आणि हे बघा आता थालीपीठं म्हणजे थापूनच केली जातात, त्यामुळे हे बघा आता मी कॉटनच्या कपड्यावरती असं थापून घेते. बरेच जण काय करतात की डायरेक्ट तव्यावरती पण थापतात, प्रत्येकाची पद्धत वेगळी असते, पण मला असंच आवडतं. मी रुमालावरती अशी थापून घेते आणि मग ती भाजून घेते. तर चला असं तसे थापून घ्यायचं आहे बघा गोलसर, आणि थोडंसं सैलसर असल्यामुळे थापायला पण इझी जातं. आता मी हे टिफिनसाठी शक्यतो सकाळचंच करते, म्हणजे काय होतं की लहान मुले घरात असतात, अशी भोपळ्याची भाजी ते खात नाही, पण असे थालीपीठं जर केली ना तर ते आवर्जून आणि आवडीने खातात, अगदी मागून खातात मस्त आवडीने. त्यामुळे असे दुधी भोपळ्याचे थालीपीठं सकाळी नाश्त्यासाठी बनवलं की त्यांचा डबासुद्धा होतो आणि नाश्तासुद्धा होतो. तर हे बघा असं थालीपीठ थापून झाल्यानंतर ना असं बोटात साईन त्याला असे होल करायचे 5-6 बाजूने, म्हणजे ती व्यवस्थित भाजली जातात, कारण त्याच्यामध्ये आपण तेल सोडतो भाजण्यासाठी. ते बघा थापून झालेलं आहे, जास्त जाडही नाही आणि पातळ नाही, असं थालीपीठ थापून घ्यायचं. तर चला तवा पॅन गरम झालं की थोडंसं साधारण तेल टाकायचं आणि त्याच्यावरती हा रुमाल अलगद उचलायचा आणि बघा अशा पद्धतीने टाकायचा आणि एका साईडने हा रुमाल पुन्हा काढून घ्यायचा. थोडंसं वरतून पुन्हा आपण तेल टाकणार आहे आणि स्लो गॅसवर झाकण ठेवून वाफेवरती हे व्यवस्थित शिजवून घेणार आहे, म्हणजे भाजून घेणार आहे. तर झाकण ठेवते. तोपर्यंत आता आपण दुसरं थालीपीठ मी बनवून दाखवते. त्या कॉटनच्या कपड्याला खाली पुन्हा पाण्याचा हात लावायचा आणि बघा पाण्याचा हात घेऊन असं थापून घ्यायचं आणि साधारण जास्त जाड नाही पातळ नाही असे थापायचे. थोडेसे असे नॉर्मली हलकेसे जाडच हवे, म्हणजे खाताना थालीपीठाची छान चव लागते आणि खायलाही मस्त लागतात. तर हे रेडी झालेलं आहे. आता झाकण काढून पाहूया. तर हे बघा आता हे आपण पलटून घेऊया. आता मी झाकण ठेवणार नाही, असं छान दोन्ही साईडने मस्त खरपूस असं हे भाजून घेणारे मस्त खमंग होईल. बघा तुम्हाला तरी जाणवतं की ही दुधी भोपळ्याची थालीपीठ आहे आणि मस्त असे होतात. हे बघा छान असं हे भाजून झालेलं आहे, पाहू शकता. असं लालसर मस्त भाजून घ्यायचे. तर चला आता हे झालेलं आहे, मी काढून घेते आणि आता आपण मगाशी एक थापून घेतलं होतं थालीपीठ, ते आपण याच्यावरती व्यवस्थित भाजून घेऊया. हे बघा रुमाल काढून घ्यायचं आहे, थोडंसं वरतून आपण तेल टाकूया आणि झाकून ठेवूया. तर पाहू शकता हे मस्त असं एक थालीपीठ आपण बनवून घेतलेलं आहे. तर चला हे भाजते तोपर्यंत आपण अजून एक मी तुम्हाला थापून दाखवते. थोडंसं पाण्याचा हात लावायचा, तयार थालीपीठाचं पीठ घ्यायचं आणि बघा अशा पद्धतीने. तर याआधी आपण भाजणी कशी बनवायची ते पाहिलेलं आहे आणि त्या भाजीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तसे वेगवेगळ्या प्रकारचे खमंग खरपूस असे थालीपीठ असेल किंवा पराठे नाश्त्यासाठी वेगवेगळ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे ते सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. तर मस्त असे खमंग खरपूस असे दुधी भोपळ्याचे थालीपीठ बघा आपले तयार झालेले आहे. किती छान दिसतात आणि खायलाही तेवढे मस्त रुचकर लागतात. तर पाहू शकता मस्त असे आपले थालीपीठ तयार झालेले आहे. बघा किती छान वाटतात आणि जाणवणार पण नाही की दुधी भोपळ्याचे आहे ते. बघा पाहू शकता दोन्ही साईडनी छान असे भाजून घेतलेले आहे आपण थालीपीठ. बघा मस्त मऊ सॉफ्ट झालेले आहे आणि अगदी तुम्ही गरमच नाही की थंड झाल्यासुद्धा ह्या थालीपीठांची चव तेवढीच भारी लागते. हे बघा मस्त असे आपले एकसारखे आपण थालीपीठ तयार झालेले आहे. आता हे तुम्ही ना टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता, दह्यासोबत खाऊ शकता किंवा शेंगदाण्याची अशी चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा तूप लावून तुम्ही असेही खाल्ले तरी तेवढेच ते छान लागतात. तर तुम्ही असे दुधी भोपळ्याचे थालीपीठं कधी बनवलेत का? नसेल बनवले तर एकदा बनवून पहा आणि थालीपीठंही तुम्हाला असे खायला आवडतात का ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन काही व्हिडिओ आले की तुम्हाला लगेच पाहायला भेटेल. व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.